तुम्ही कसे आहात? माझ्या आमचे स्पीड एज्युकेशन सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आता आपण स्कॉलरशिपचा सराव चाचणी क्रमांक 4 बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, काउंट द कॅपिटल लेटर्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. Beaver, fox, lovely, the shaded here I come. याच्यात किती कॅपिटल लेटर्स बघा बरं. बी, एफ आणि एल हा कॅपिटल आहे. एफ ला कॅपिटल येऊ शकतो हा, त्यामुळे याचे उत्तर 3. चूज द पंक्च्युएशन मार्क विच इज नॉट सीन इन द पिक्चर. याच्यातलं सीन न दाखवणारा पिक्चर कोणता आहे? हा कॉमा, एक्सप्लेनेशन, हा फुल स्टॉप, हा काय क्वेश्चन मार्क म्हणजे हा वेगळा आहे, म्हणजे याचं उत्तर दुसरं आहे. डेफिनेटली द पंक्च्युएशन मार्क म्हणजे हे काय बरं, हे आपल्याला हे दिलंय आपल्याला. क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप आपण याला म्हणतो, कॉमा याला म्हणतो, एक्सप्लेनेशन याला म्हणतो, आणि हे आफ्टर टॉपिक्स म्हणजे याला आपण आफ्टर टॉपिक्स म्हणतो. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स शुड बी इन द गिव्हन सेंटेन्स. यांच्यामधले कॅपिटल लेटर्स किती आहेत बघा बरं. आय, आर, आय आणि एम. किती? 4 आहेत कॅपिटल लेटर्स. Question 5 to 7. Select the correct punctuation mark for the following sentence. What a beautiful castle. किती छान महल आहे. म्हणजे याचं उत्तर पहिले येईल, क्वेश्चन मार्क येईल नाही तसं. मग आता आपण दुसरं 6. डू यू वॉन्ट टू ट्राय इट. डू यू वॉन्ट टू ट्राय इट म्हणजे तुम्ही करू शकता का, म्हणजे आपल्याला क्वेश्चन विचारलंय हे. आय एम अ पॉटर म्हणजे मी कुंभार आहे, म्हणजे याचं उत्तर पॉइंट. हे बघा झालंच. आता 8वा प्रश्न, रीड द वर्ड अँड सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर इट. म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स कोणते आहेत? वाव, प्राव, आल्स, ओ. यासाठी उद्गारवाचक चिन्ह येईल. तर ते 9वा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट यूज ऑफ आफ्टर टॉपिक्स फ्रॉम द ऑप्शन. काय येईल पहिलं? वी वॉन्ट वर्क फॉर यू, वी विलंट फॉर यू नाही होऊ शकत. वी वॉन्ट नॉट वर्क फॉर यू नाही होऊ शकत. वी वॉन्ट नाही होऊ शकत. याचं उत्तर पहिले येईल. वी वॉन्ट वर्क फॉर यू म्हणजे कसं यमक जुळत आहे हा. 10वा प्रश्न, फाइंड द सेंटेन्स विथ द इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क. इनकरेक्ट कोणता आहे सांगा बरं. इनकरेक्ट म्हणजे चुकीचा. व्हॉट अ सरप्राईज. हाऊ आर यू. आर यू रेडी. व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तू काय करत आहेस. याला प्रश्नवाचक चिन्ह येईल ना, क्वेश्चन मार्क, म्हणजे याचं उत्तर दुसरं आहे. हाऊ मेनी कॉमाज शुड बी देअर इन द गिव्हन सेंटेन्स. याच्यामध्ये किती कॉमाज आलेले आहेत? किती आलेत बघा. अरे एकच आलाय ना, हा 1 आणि याच्यावरला 1 कॉमा म्हणजे 2 वेळा. आता 12वा प्रश्न, इंडेफिनिटली द मिसिंग पंक्च्युएशन मार्क फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. इंडेफिनिटली द मिसिंग पंक्च्युएशन मार्क फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स म्हणजे याच्यातलं गाळलेला इंडेफिनिटी म्हणजे पंक्च्युएशन मार्क. विरामचिन्ह कोणता आहे? क्वेश्चन मार्क. बघा आपल्या किती लॉजिकनी दिलेलं आहे. 13वा प्रश्न, वेअर शुड वी पुट कॉमा हे ना इन द फॉलोइंग सेंटेन्स. नो डोंट टच मी. आफ्टर डोंट नाही. आफ्टर टच नाही. आफ्टर मी नाही. आफ्टर नो. याचं उत्तर दुसरं आहे. 14th क्वेश्चन, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिव्हन सेंटेन्स. इट्स 5 o'clock म्हणजे 5 वाजलेले आहेत, म्हणजे याचं उत्तर उद्गारवाचक चिन्ह. आता आपण 15वा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. डोंट वॉश द वॉटर. कॅपिटल डी.
कॅपिटल डी यायला पाहिजे ना अल्टरनेटिव्हला डी, याचं तर कॅपिटल डी द वर्ड डोंट. कसं बरोबर आहे. आता 16 प्रश्न. हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क अँड कॅपिटल लेटर्स टुगेदर आर यूज्ड इन गिव्हन सेंटेन्स. वी शॉल सी अँड मल्हार's वाईफ, म्हणजे मल्हार's वाईफ, मल्हारची वाईफ तिला बोलत आहे मल्हारला. याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क आणि कॅपिटल लेटर किती आलेले आहेत? हे 5, 1 आणि 2 हे कॅपिटल लेटर्स, आणि 1, 3, 4, 5. किती सोपं आहे, 5 वेळा आलेले आहेत. क्वेश्चन 17 to 18, 17 to 18. Read the page and answer the question based on it. Oh no, the sky is falling, said Chicken Licken, and she started to run. She started म्हणजे पळणे. By and by she met Honey Bunny Licken. Why are you running, Chicken Licken? How many types of punctuation mark are in our above passage? याच्यात 5 ते आलेले आहेत ना, 5 पंक्च्युएशन मार्क्स. 18th question. Which of the following punctuation mark is not according to in the above page? म्हणजे आपल्याला हे विचारले म्हणजे याला आपण क्वेश्चन मार्क देऊ शकतो. या बघा क्वेश्चन मार्क. तर आता पुढची प्रश्नपत्रिका पाहू. 19वा प्रश्न. Indefinitely the punctuation mark. A full stop म्हणजे याचं उत्तर दुसरं. How many punctuation marks and capital letters can be used in the given sentence? How happy I am. कसं सांगा बरं. कॅपिटल लेटर्स म्हणले आपल्या कॅपिटल लेटर्स आणि पंक्च्युएशन मार्क्स. हाऊ, HPP, हॅपी. 1 2 3 4 निघालं उत्तर. किती सोपंच आहे. Choose the correct punctuation mark for the given sentence. And his mother didn't know him. प्रश्न विचारले ना तिने. Choose the correct option of punctuation mark. Punctuation mark of underlined sentence. A. What's the time? It's 2 o'clock. It's too late. म्हणजे याचं उत्तर हे येईल. तिने म्हणले की किती टाइम झालेला आहे. माणसं म्हणले 2 वाजलेले आहेत. ते म्हणलं आता मला 2 मिनिटं 2 वाजेपर्यंत लेट झालेला आहे. 23वा प्रश्न. चूज द करेक्ट सेंटेन्स शोविंग करेक्ट पोस्टन्स ऑफ कॉमा. याला कॉमा म्हणतात. आय ऑर्डर फ्रूट एग्ज अँड ड्राय फ्रूट्स येत नाही ते पण. आय ऑर्डर्ड फ्रूट्स एग्ज अँड ड्राय फ्रूट्स. आय ऑर्डर इथं हा पण येत नाही, हा पण येत नाही. बघू आपण वाचून. आय ऑर्डर फ्रूट्स एग्ज अँड ड्राय फ्रूट्स येत नाही. आय ऑर्डर फ्रूट्स एग्ज अँड ड्राय फ्रूट्स. याच्यामध्ये ऑर्डरला पॉईंट आले आहे फ्रूट्स आणि एग्जमध्ये, यामुळे याचं 4 आहे. क्वेश्चन 24. इज नॉटला काय दिलं आपल्याला? इजंट. इज नॉट ओ नाही टाकला ना त्याच्यामुळे इजंट. हॅज नॉट, हॅझंट. हॅज आणि ओ काढला त्याच्यातला हॅझंट. कॅन नॉट ओ काढला कॅन्ट. आणि शॉल नॉट शॉल्ट. याचं उत्तर 1 आहे. 25 क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इज इनकरेक्ट? तुम्ही स्टडी चॅनल स्टडी एज्युकेशन लाईक करा, सबस्क्राईब करा. विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इज इनकरेक्ट म्हणजे याच्यापैकी चुकीचा उत्तर कोणता आहे? डू यू नो, व्हॉट डू यू नो, डू यू नो, आय डोंट नो. किती सोपे प्रश्न आहेत. तर मित्रांनो तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि या स्टडी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.